यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरावनचारी नतीरावनचारी राधा माधव कुंज बिहारी राधा माधव कुंज बिहारी यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावनचारी जय राधा माधव जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे जय जय गौरता जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र जय जगन्नाथ जय बालाजी भगवान जय बालाजी भगवान। हरे कृष्ण। भगवद्गीतेवर थोडी चर्चा करणार आहोत। त्यातला अध्याय क्रमांक 10 ज्याचं नाव आहे विभूती योग आणि त्यातला 8 क्रमांकाचा श्लोक। तर तो श्लोक असा आहे, अहं सर्वस्य प्रभो
मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. तर त्याचं भाषांतर मराठीतून आणि तात्पर्य बाय AC भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांच्या द्वारा. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. तात्पर्य: ज्या विद्वानाने वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या प्रमाणित अधिकाऱ्यांकडून ज्ञान प्राप्त केले आहे, तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावी हे ज्याने जाणले आहे, तोच श्रीकृष्ण हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांचे उत्पत्तीकर्ता कसे असू शकतात हे जाणू शकतो. हे पूर्णपणे जाणल्यामुळे तो भगवत भक्तीमध्ये निश्चयाने दृढ होतो. मूर्खांद्वारे अथवा निरर्थक भाष्यांमुळे तो कधीच विचलित होऊ शकत नाही. सर्व वेद स्वीकार करतात की श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेव, शंकर आणि इतर सर्व देवतांचे उगमस्थान आहे. अथर्व वेदामध्ये म्हणजे गोपाल तापनी उपनिषद 1.24 मध्ये म्हटले आहे की यो ब्राह्मणं विद्धाती पूर्वम यो वै वेदांश गापयती स्म कृष्णः. श्रीकृष्णांनीच प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यांनीच गतकाळात वेदांचा प्रसार केला. नंतर पुन्हा नारायण उपनिषदात म्हटले आहे की अथ पुरुषो ह वै नारायणो कामयत प्रजा सृजयती. त्यानंतर भगवान नारायणांनी जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली. त्यामध्ये पुढे म्हटले आहे की नारायणात ब्रह्म जायते, नारायणात प्रजापती प्रजायते, नारायणात इंद्रो जायते, नारायणात औष्ट वसवो जायन्ते, नारायणादेश काश रुद्र जायन्ते, नारायणात द्वादश आदित्यः. नारायणांपासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि नारायणांपासूनच प्रजापतींची ही उत्पत्ती झाली. नारायणांपासूनच इंद्र, 8 वसु, 11 रुद्र आणि 12 आदित्य यांचा जन्म झाला आहे. नारायण हे श्रीकृष्णांचेच विस्तारित रूप आहे. त्याच वेदामध्ये म्हटले आहे की ब्रह्मण्य देवकी पुत्र हा देवकी पुत्र कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत. नारायण उपनिषद 4 मध्ये म्हटले. नंतर म्हटले आहे की एको वै नारायण आसीन्न ब्रह्मा न ईशानो नापो नाग्नि समौ नेमे द्यावात पृथ्वी न नक्षत्राणी न सूर्य. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेव, शिव, अग्नी, चंद्र, नक्षत्रे, सूर्य इत्यादी कोणीच नसून केवळ एकमात्र भगवान नारायण होते. महोपनिषद 1 मध्ये म्हटलंय की महोपनिषदात म्हटल्याप्रमाणे भगवंतांच्या कपाळातून शंकराचा जन्म झाला. याप्रमाणे वेद सांगतात की शिव, ब्रह्मा आदींचेही निर्माते पुरुषोत्तम भगवान यांचेच पूजन केले पाहिजे. मोक्ष धर्मामध्ये श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात की प्रजापतींच रुद्रम चाप्यहमेव सृजामि वै तौ हि माम न विजानीतो मम माया विमोहितौ. शिव तथा अन्य प्रजापतींची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे, परंतु ते माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माहित नसते की मीच त्यांचा उत्पत्ती करता आहे. वराह पुराणातही असे म्हटले आहे की नारायण परो देव तस्माद जात चतुर्मुखः तस्माद रुद्रो भवद्देवः सच सर्वज्ञताम गतः. नारायण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला, ब्रह्मदेवापासून रुद्राचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्ण हेच संपूर्ण सृष्ट गोष्टींचे उगमस्थान आहेत आणि त्यांनाच सर्व गोष्टींचे परमकारण असे म्हटले जाते. श्रीकृष्ण म्हणतात की सर्व काही माझ्यापासूनच उत्पन्न झाल्यामुळे मीच सर्वांचे मूळ उगमस्थान आहे. सर्व काही माझ्या अधीन आहे. माझ्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही. श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही परम नियंत्रक नाही. प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून वैदिक प्रमाणांनुसार जो श्रीकृष्णांना या प्रकारे जाणतो तो आपल्या संपूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावनेमध्ये निमग्न होतो आणि खऱ्या अर्थाने विद्वान बनतो. त्याच्या तुलनेत श्रीकृष्णांना न जाणणारे इतर सर्वजण केवळ मूर्खच होत. केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो. अशा मूर्खांद्वारे कृष्ण भावना भाविक मनुष्याने गोंधळून जाऊ नये. त्याने भगवद्गीतेवरील सर्व अनधिकृत भाष्य आणि भाष्यकारांनी स्वमताने लावलेले अर्थ टाळले पाहिजेत आणि निश्चयाने व दृढतेने कृष्ण भावनेच्या मार्गावर अग्रेसर झाले पाहिजे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः.
श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपण आज भगवद्गीता अध्याय क्रमांक 10 विभूती योग याच्यामधील 8 नंबरचा श्लोक बघणार आहोत, जो आपण वाचलाय। अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता। तर इथे कृष्ण स्वतः म्हणतात हे 10.8 हे काय आहे? हा जो श्लोक आहे 10.8, तर हा चतुश्लोकी भगवद्गीता म्हटलं जातं याला, चतुश्लोकी गीता। जसं संपूर्ण भगवद्गीतेमध्ये आपण बघितलंय की 700 श्लोक आहेत, 700 श्लोक। त्याचा सार म्हणजे या 4 श्लोक मध्ये त्याचा संपूर्ण सार आहे। संपूर्ण भगवद्गीता आपण वाचलीच पाहिजे, पण त्यामधून जर सार ओळखायचं असेल, काय सार आहे ह्या पूर्ण 700 श्लोकांचा, तर हे 4 श्लोक कुठला? 10.8 10व्या अध्यायातला 8वा श्लोक, 9वा श्लोक, 10वा श्लोक आणि 11वा श्लोक। लक्षात कसं ठेवायचं? 10.8 म्हणजे 108। आपण जप करतो त्याच्यात 108 म्हणी असतात ना, 108। 10.8 इथून सुरुवात होते। 10.8, 9, 10 आणि 11 हे 4 श्लोक म्हणजे पूर्ण भगवद्गीतेतील 700 श्लोकांचं सार आहे, इसेन्स म्हणतो आपण त्याला। तर ही याला चतुश्लोकी भगवद्गीता म्हटलं जातं। याच्यातला पहिला श्लोक आहे जिथे भगवंत म्हणतात अहम सर्वस्य प्रभो, मी सर्वत्र आहे, मत्ता सर्वं प्रवर्तते, सर्वत्र पसरलोय, इति मत्वा भजन्ते माम, म्हणजे हे सगळं जो जाणतो आणि मला भजतो, माम बुधा भाव समन्विता, तो बुद्धिमान होतो आणि तो भावभक्तीत माझी भक्ती किंवा माझं पूजन करतो। तर याच्याविषयी थोडं जाणून घेऊ, आपण चर्चा करूया। सारांचा सार म्हणजे आपण कुणी म्हणेल की मग भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे ज्याला म्हणतात मनमना भव मद्भक्तो मद्याजीमाम नमस्कुरु। म्हणजे कृष्ण एका भगवद्गीतेतल्या एका श्लोकात वर्णन करतात की मनमना भव मद्भक्तो मद्याजीमाम नमस्कुरु, म्हणजे माझा भक्त मला नमन करतो, माझा पूजन करतो, माझं भजन करतो, माझा नावाचा जप करतो, तो माझ्या जवळ येतो, मला प्राप्त होतो। तर हा श्लोक सारांचा सार आहे, पण भगवद्गीतेचा सार जे होते हे 4 श्लोक, त्यातला हा पहिला 10.8। आपण हे जे 4 श्लोक आहे याच्यामध्ये जर माहिती बघितली तर प्रथम 2 श्लोक जे 10.8 आणि 9 याच्यामध्ये काय आहे, एका भक्ताने काय केले पाहिजे याच्याविषयी वर्णन केलेलं आहे। एक भक्त जो आहे म्हणजे जो उपासक, एक साधक आहे, भगवंताचा भक्त आहे, त्याने काय केले पाहिजे याच्याविषयी वर्णन दिलेलं आहे 8 आणि 9 मध्ये 10व्या अध्यायात। आणि 10 आणि 11व्या श्लोकामध्ये दिले की कृष्ण भगवंत कसे त्याच्याशी आदान प्रदान करतात। भक्ताने काय केले पाहिजे पहिल्या 2 श्लोकात, आणि दुसऱ्या 2 श्लोकात भगवंताचे त्याच्याशी आदान प्रदान, त्याच्याशी रेसिप्रोकेशन म्हणतो आपण, भगवंताचं रेसिप्रोकेशन टू द डिव्होटीज। तर हे काय आहे? ब्रह्मसंहिता आपण जर बघितली, ब्रह्मसंहिता पहिलाच श्लोक आहे, ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण। म्हणजे भगवंत हे सर्व कारणांचे कारण आहे। ईश्वर परमकृष्ण, कृष्ण हे परमेश्वर आहेत, परम ईश्वर आहेत, ते सर्व कारणांचे कारण आहेत। मग आपण त्याच्याविषयी थोडं जाणून घेऊ। जसं कारण म्हणजे कसं की रिटेलर आहे, एखादा दुकानदार आहे, स्वतः रिटेलर आहे, तो म्हणजे रिटेल माल विकतो, त्याच्याकडे जर आपण जे काही घ्यायला गेलो तर त्याच्यापेक्षा आपण जर तीच वस्तू एखाद्या होलसेलरकडे गेलो तर ती वस्तू त्याच्यापेक्षा स्वस्त मिळते, बरोबर? रिटेलर पेक्षा
होलसेलरकडे तीच वस्तू स्वस्त मिळते. त्याप्रमाणे कारण का की तो स्रोत आहे, म्हणजे तो हरे कृष्ण, तो होलसेलर जो आहे त्या अशा बऱ्याचशा रिटेलर लोकांना तो होलसेलर पुरवत असतो. त्याच्यामुळे त्यांचा नफा काढण्यासाठी ते रिटेलर जो आहे त्याची प्राइस जास्त असते त्या वस्तूची, पण होलसेलरकडे कमी असते. म्हणजेच तसं भगवंत सर्व कारण नाही. प्रत्येक जसे देवी देवता आहेत, पण त्याच्यापेक्षाही आपण जर भगवंताची भक्ती केली तर ते सर्व कारणांचे कारण आहेत, आधी कारण आहेत. ब्रह्म स्वतः म्हणतात ब्रह्मसंहितेमध्ये पहिल्या श्लोकात. त्यामुळे आपण भगवंताचे भक्त झालो पाहिजे. तर एक आपण फॉर एक्झाम्पल घेऊया की एक दूध विक्रेता आहे की ज्याच्याकडून आपण एका मित्राकडे तुम्ही गेलोय आणि त्याने तुम्हाला एक कपभर दूध आणून दिलं, त्याने टेबलावर ठेवलं आणि दूध आणून दिलं. तर तुम्ही त्याला विचारणार की हे दूध कुठून आणलं तू? तर तो सांगेल की डेअरीमधून आणलं. तर डेअरीतून कुठून आलं? मग गीर गायने दिलं. मग गायीने कुठून आणलं दूध? तिथं कसं निर्माण झालं? मग म्हणणार की गायीने ग्रास म्हणजे जे गवत खूप खाल्लं. मग गवत कुठून आलं? मग म्हणणार की पाऊस पडला आणि गवत उगवलं. मग पाऊस कुठून आला? मग पावसाचा स्रोत काय? समुद्र. समुद्राच्या पाण्याची जेव्हा वाफ होते आणि त्याच्यातून ढग बनतात आणि पाऊस पडतो, म्हणून ते गवत उगवलं. मग समुद्र कुठून आला? त्याचा स्रोत काय? तर हे ब्रह्मांडाची निर्मिती, आणि ती कोणी केली आहे? भगवंताने. म्हणजे आपण साधं उदाहरण घेतलं की हे दूध कुठून आणलं, तर त्याचं इमिजिएट कॉज म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याला एक तात्काळ रिझन काय? दूध कुठून आणलं? तात्काळ रिझन आहे डेअरीतून आणलं किंवा गायीने दिलंय. त्याचं दुरस्थ कारण म्हणतो आपण त्याला, रिमोट कॉज. दुरस्थ कारण काय? डेअरीतून आणलं. आणि अल्टिमेट कॉज काय? अल्टिमेट कॉज म्हणजे अंतिम कारण. जेव्हा आपण पूर्ण अभ्यास केल्यानंतर कुठे पोहोचलो? भगवंतांपर्यंत. की दूध कुठून आलं? भगवंतांकडून. म्हणजे भगवंतांनी त्याची निर्मिती केलेली आहे. म्हणून मूळ कारणाशी जर आपण जोडलं गेलो तर आपण ओळखू शकतो की ही सर्व निर्मिती ही भगवंतांचीच आहे. तर अजून एक याच्यामध्ये एक श्लोक बघूया. एक यच्च ब्रह्मसंहितेमध्येच आहे. यच्च सुरेश सविताम सकल ग्रहाणा राजा समस्त सूर मूर्तीर शेष तेजा. म्हणजे आपण ज्या उदाहरणामध्ये समुद्र बघितला, समुद्राच्या पाण्याची वाफ झाली बघितली आणि मग क्लाउड म्हणजे ढग तयार झाल्याने पाणी पडलं. तर ते ढग तयार का झालं? पाण्याची वाफ कशी काय झाली? तर सूर्यप्रकाशामुळे. मग या श्लोकामध्ये भगवंत म्हणजे ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन केलेल्याप्रमाणे काय म्हणतात? यच्च सुरेश सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सूर्यमूर्तीर शेष तेजा. म्हणजे भगवंत राजा आहेत सगळ्या प्लॅनेटरी सिस्टीमचे, म्हणजे सूर्याचे देखील. आणि सूर्याच्या जे तेज आहे, जी हीट आहे, त्याच्यामुळे ते समुद्राच्या पाण्याची वाफ बनली. म्हणून म्हणजे वाफ बनणे ही प्रक्रिया देखील सूर्याच्या अंदर आहे. आणि सूर्य देखील भगवंतांचा एक डोळा आहे. भगवंतांचे दोन डोळे आहेत. एक आहे हीट प्रोड्यूस करणारा म्हणजे सूर्य, आणि एक कुलिंग देणारा तो म्हणजे कोल्ड आय तो म्हणजे चंद्र. यस्या ज्ञया भ्रमती संभूत कालचक्रो. आणि कालचक्रानुसार हे संपूर्ण हे सूर्य उगवतोय मावळतोय, हे संपूर्ण कालचक्र ज्याच्या अधीन आहे ते आहेत कोण? गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामि. तर ते भगवंतच त्याचे निर्माते आहेत. जसं आपण बघू की ह्या प्लॅनेटरी सिस्टीम्स किंवा या संपूर्ण ब्रह्मांडाचे निर्माते भगवंत कसे आहेत, तर त्याच्यावर काही वर्षांपूर्वी म्हणजे आताही आपण शिकतो की लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फिजिक्स मध्ये असतो. त्याच्यातला फर्स्ट लॉ आहे जो थर्मोडायनॅमिक्सचा लॉ. त्याच्यामध्ये दिलंय की PMM नावाचं एक मशीन असतं, दॅट इज परपेच्युअल मोशन मशीन. जर काही सायन्सचे बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील तर त्यांना कळेल की परपेच्युअल मोशन मशीन असतं. पण हे मशीन खरं नाहीये, ते हायपोथेटिकल आहे, जे इमॅजिन केलेलं आहे. ते कोणी निर्माण करू शकत नाही. परपेच्युअल मोशन मशीन भगवंत स्वतःच परपेच्युअल मोशन मशीन आहे. स्वतः त्यांच्या अधिपत्याखाली ही संपूर्ण सृष्टी काम करत असते. तर म्हणून तर मग आज सायंटिस्ट काय करतायत सगळे की आपण बघतो वेगवेगळं काहीतरी निर्मिती करायला बघतोय.
मग विंड मिल्स म्हणजे पवन चक्की तयार करतो, त्यातून ऊर्जा निर्माण होते, किंवा सोलार प्लेट्स बसवतो आपण, त्यातून ऊर्जा निर्मिती होते. म्हणून सायंटिस्ट असं आपण काहीतरी तयार करायला बघतात ऊर्जा निर्माण. पण या सगळ्या ऊर्जेचे स्रोत कुठून आहे? वारा. विंड मिल कशावर चालते? वाऱ्यावर. आणि मग वाऱ्याचा निर्माण करता कोण आहे? पवनदेव. ते कोणाच्या अधिपत्याखाली आहे? भगवंताच्या. तर हे आपण ओळखलं पाहिजे. आणि याच्यामध्येच अजून एक 7-8 वर्षापूर्वी म्हणजे मी हे राधेश्याम फुलेंचं एक लेक्चर आहे तेच फॉलो करतोय. ते सांगत होतं की एक डॉकिन्स नावाचा व्यक्ती होता फॉरेनमध्ये, त्याचं एक पुस्तक आलं होतं 7-8 वर्षापूर्वी. तर त्या पुस्तकात त्याने लिहिलं होतं, त्या पुस्तकाचं नाव आहे गॉड डिल्युजन. गॉड डिल्युजन म्हणजे की गॉड वगैरे असं काही नाहीये. म्हणून लोकांनी काय केलं होतं लंडनमध्ये त्यावेळेस, की असे स्टिकर लावायला सुरुवात केली होती. बस किंवा ट्रेन्स मध्ये असे स्टिकर लावले होते. त्या स्टिकर मध्ये काय होतं की बहुतेक देव नाहीये. म्हणजे आपण आजपर्यंत असं गृहीत धरून चाललो आहोत की ही संपूर्ण सृष्टी जी ती देवाच्या अधिपत्याखाली कार्य करत आहे. परंतु त्या पुस्तकाचं सार काय होता, त्याला काय सांगायचं त्यातून, की बहुतेक देव वगैरे काही नाहीये आणि म्हणून तुम्ही लाईफ फुल एक्सटेंड पर्यंत एन्जॉय करा. की देव वगैरे काही नाही, आपल्याला अजून माहित नाहीये खरोखर काय तर, आणि त्याचं कारण काही इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आपल्याला माहित पडेल. असं त्याचं सार होतं त्या पुस्तकाचं, डॉक्टर्सने लिहिलेलं गॉड डिल्युजन नावाचं पुस्तक. तर भौतिक जगताचे जे कारण आहे ते गॉड नाही असं त्यांना म्हणायचे, आणि काहीतरी भौतिकच कारण असू शकेल, आध्यात्मिक नाहीये, भगवंत नाहीये, काहीतरी भौतिकच कारण असू शकेल जे आपल्याला आजपर्यंत माहित नाही, पण फ्युचरमध्ये ते माहीत होऊ शकेल. तर असं काही म्हणजे प्रभुपादांच्या भाषेमध्ये असे काही जे मूर्ख लोक आहेत ते असं म्हणजे आपल्याला डिल्युजन मध्ये टाकतात, की इल्युजन मध्ये टाकतात, की आपल्याला भ्रम निर्माण करतात, संभ्रम निर्माण करतात, शंका निर्माण करतात आपल्या मनामध्ये, की अरे खरोखरच गॉड नाही का, वगैरे वगैरे. तर भगवंत कोण आहेत? त्यांचं एक नाव आहे भगवंताचं, अधोक्षज. अधोक्षज म्हणजे काय? याच्यामध्ये 3 शब्द येतात. अध, अक्ष, ज. म्हणजे जे डोळ्यांच्या समोर आहे, अक्षज डोळ्यांच्या समोर आहे, म्हणजे आपल्या समोर हे संपूर्ण विश्व आहे आता डोळ्यांच्या समोर, आणि आपण ते बघतोय. पण भगवंत दिसत नाही आपल्याला याच्यामध्ये, कारण भगवंत काय? अध. भगवंत ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ते सगळं अध म्हणजे खालच्या दिशेने दाबून ठेवतात भगवंत. आपल्याला ते स्वतः दिसत नाही, पण संपूर्ण सृष्टी दिसते, पण त्यात आपण भगवंतांना ओळखू शकत नाही, बघू शकत नाही. म्हणून त्यांचं नाव आहे अधोक्षज, भगवंत अधोक्षज. नंतर आपण एक एक्झाम्पल घेऊया. जसं आपण हे जे संपूर्ण सृष्टी आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले तत्व आहेत. आपण मागे बऱ्याचशा प्रवचनात बघितलंय की पंचतत्वांनी किंवा पंचधातूंनी ही संपूर्ण सृष्टीची निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये आहे वारा, पाणी, पृथ्वी किंवा जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश, असे 5 तत्वांनी बनलेली आहे पृथ्वी, हे विश्व. तर याच्यामध्ये भगवंत कुठे दिसत नाही. याच्यामध्ये अजून म्हणजे पृथ्वीला असं म्हटलं जातं की या सृष्टीला अष्टधा, म्हणजे हे पंचतत्व आणि एक इंटेलिजन्स, फॉल्स इगो आणि माइंड, म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार, हे 3 तत्व म्हणजे 8 जे तत्व आहेत. पण हे तर्क वितर्काने आपण समजू शकणार नाही, भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही तर्क वितर्काने. तर आपण काय केलं पाहिजे? इथे दिलेलं आहे की शास्त्र सांगतं की गुरु शिष्य परंपरेतून जे आलेले शास्त्र आहेत त्या शास्त्रांचं जे संपूर्ण अध्ययन केलं पाहिजे. कोणाच्या अंडर? एका गायडन्स अंडर. जे वैष्णव आहेत, जे गुरु शिष्य परंपरेतून आलेले जे आचार्य आहेत, त्यांच्याकडून आपण या शास्त्रांची ओळख करून घेतली पाहिजे. तेव्हा आपण भगवंत कोण हे जाणू शकतो, ह्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली हे जाणू शकतो, या तत्वांना जाणू शकतो. तर फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ की जसं माझे वडील कोण आहेत, हा मला प्रश्न आहे. समजा माझे वडील कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी एखादा सायंटिफिक बॅकग्राऊंडचा विद्यार्थी असेल, तो काय म्हणेल की मी सायन्सचा व्यक्ती, मला विश्वास नाही की माझे वडील कोण आहे मला जाणून घ्यायचं, मी सायंटिफिक पद्धतीने जाणून घेईन. तर कसं जाणून घेईल? तर एक याचा हिशेब काढला जातो
की जर आपण जेनेटिक कोड मॅच केले, जेनेटिक जीन्सचा स्टडी केला आणि ते कोड मॅच करून बघितले, तर त्याला 800 वर्ष लागतील या संपूर्ण विश्वातील लोकसंख्येमधील पुरुष योनी चेक करण्यासाठी. पुरुषांचं चेक जेनेटिक मॅच आपल्या करण्यासाठी जर आपल्याला आपले वडील शोधून घ्यायचे आहेत तर त्याला 800 वर्ष कालावधी लागेल लोकसंख्येप्रमाणे, कारण एवढा वेळ त्या प्रोसेसमध्ये जाईल, जेनेटिक टेस्ट मध्ये जाईल. 800 वर्ष आपलं जीवन आहे का? नाही. तर हे जे शोधण्याची पद्धत आहे सायंटिफिक म्हणण्यापेक्षा याला म्हणतात एक आरोह पद्धत आणि अवरोह पद्धत. म्हणजे आरोह म्हणजे की मी ही सायंटिफिक पद्धत अवलंबून माझे वडील कोण आहे ते शोधून काढण्यासाठी, आणि तरीही शेवटी काय निष्पन्न निघेल की साधारण 200 पेक्षा जास्त लोक मिळतील तुमच्याशी मॅच होणार आहे. मग तुमचे वडील कोण आहेत हे आपण जाणूच शकणार नाही शेवटपर्यंत. पण याच्यासाठी सगळ्यात ज्याला अवरोह पंथ म्हणतो, ज्याला डिसप्लिक सक्सेशन, डिसेंडिंग मेथड टू गेट द नॉलेज. म्हणजे काय? सोपी पद्धत आहे. आईला विचारूया. आई ही आपली ऑथॉरिटी आहे. आई आपल्याला सांगेल की तुझे वडील कोण. तर वडील जाणून घेण्याची सोपी पद्धत आहे. त्याचप्रमाणे भगवंत हे जाणून घ्यायचे आपल्याला. भगवंताचे आपण भक्त किंवा आपण एक पार्ट अँड पार्सल, ज्याचे अंश आहोत आपण, भगवंताचे अंश आहोत आपण. तर हे जाणून घेण्यासाठी कोण आवश्यक आहे? शास्त्र. शास्त्रांमधून आपण जाणून घेऊ शकतो की भगवंत हे आपले वडील आहेत. आपण सॉरी तर या दोन पद्धती आहेत, आरोह पंथ आणि अवरोह पंथ. जर अजून एक उदाहरण घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, आपण जर इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो कुठे फर्स्ट इयरला आणि बसलो, आपल्या हातात एक काय ते एक लेखक आहेत त्याचे, थेरोजा वगैरे माहिती असेल काहींना. थेरोजाचं इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचं पुस्तक आपल्या हातात ठेवलं तर आपण म्हणणार, अरे मला इलेक्ट्रिसिटी कशी तयार झाली आधी ते मला बघू दे, मग मी हे पुस्तक बघेन. असं नाही ना, की म्हणजे एखादा व्यक्ती सांगतोय की भगवंतांविषयी जाणून घ्यायचं असेल तर हे शास्त्र आहेत, भगवद्गीता आहे, भागवतम आहे, याचा स्टेप बाय स्टेप आपण अभ्यास केला तर आपण ओळखू शकतो की मी कोण आहे आणि भगवंत कोण आहेत. त्यांचा महिमा हा संपूर्ण आपण शास्त्रातून जाणून घेऊ शकतो. तसं ते जे पुस्तक आहे आपल्याला दिलेलं हातात, तर इलेक्ट्रॉनिक्स काय आहे, इलेक्ट्रिसिटी काय आहे, हे सगळं त्या थेरोजाच्या बुकमध्ये दिलेलं आहे. तर आपण काय केलं पाहिजे? गपचूप बसून जसं टीचर सांगतायत त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे आणि त्याचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी जाणून घेऊ शकतो, ना की आपण स्वतः रिसर्च करू असं म्हणणार. समजा रिसर्च करू असं म्हणणार तर ते काय? रिसर्च याचा अर्थ काय? सॉरी रिसर्च म्हणजे जे तुम्ही यू हॅव लॉस्ट, म्हणजे तुम्ही जे हरवलेलं आहे ते परत मिळवण्यासाठी रिसर्च केला जातो. तर शास्त्र अभ्यासणे, गुरूंकडून शिकणे आणि ते वापरणे हृदयातून, म्हणजे ते वापरणे म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन करणे, आणि तेव्हा मग भगवंत आपल्याला प्रेरणा देतात. आपण जर वैष्णव आहेत, काही भक्त आहेत, त्यांच्याकडून या शास्त्रांविषयी ऐकलं, त्याच्याविषयी शिक्षण घेतलं, मग आपण भगवंतांना ओळखू शकतो. भगवंतांना ओळखल्यानंतर आपण ते जे आपल्यामध्ये नियम आणि असतात ते पाळून आपण जसं ते शिकलो आणि वापरायला लागलो, त्याचं ऍप्लिकेशन केल्यानंतर भगवंत आपल्या हृदयातून आपल्याला प्रेरणा देतात आणि आपण हुशार होतो आणि नंतर भगवंताची भक्ती सोपी होते. तर हेच या श्लोकामध्ये भगवंतांना सांगायचं आहे. इति मत्वा भजन्ते माम, म्हणजे जे हे संपूर्ण जाणून मला भजतात, माझी सेवा करतात. बुधा भाव समन्विता, बुधा या शब्दाचा अर्थ आहे की तो बुद्धिमान होतो, ज्ञानी होतो, हे समजून घेतल्यानंतर, आणि तो मग मला भावभक्तीने भजन करतो माझं, म्हणजे डिवोशनल सर्व्हिस जे आपण म्हणतो, भक्ती, भावभक्ती.
एक केन उपनिषदामध्ये अशी एक कथा आहे. केन उपनिषदामध्ये तर देव आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये देव जे आहेत ते जिंकतात आणि राक्षस हरतात. देव जेव्हा जिंकतात तेव्हा ते थोड्या स्वतःची स्तुती करत असतात त्यांच्या पत्नींजवळ, देवींजवळ. देव काय म्हणत असतात की मी होतो, एखादा देव म्हणतोय मी होतो म्हणून हे युद्ध जिंकलं गेलं, दुसरा म्हणतोय मी होतो म्हणून युद्ध जिंकलं गेलं. पण हे संपूर्ण जे आहे देवांचं वक्तव्य ते कृष्ण एक ठिकाणी बघत असतात, भगवंत बघत असतात. आणि मग काय करतात भगवंत, सगळ्या देवांना बोलवतात यक्षाकडे सगळ्यांनी जमा असं सांगतात आणि सगळे देव जेवतात आणि त्यांना भगवंत काय करतात, एक छोटस गवत असतं, असं गवत छोटं, आणि ते सगळ्या देवांना चॅलेंज करतात भगवंत की हे गवताचं जे पातं आहे ते हलवून दाखवा. म्हणजे सुरुवातीला वायुदेव किंवा पवनदेव येतात, ते पात्याला हलवण्याचा प्रयत्न करतात पण ते पातं हलत नाही, थोडं देखील हलत नाही. बघा वारा, पवनदेवांच्या अधिपत्याखाली वारा आहे, संपूर्ण वारा, पण त्या गवताचं पातं देखील हलवू शकत नाही. नंतर अग्निदेव येतात, त्या गवताच्या पात्याला जाळण्याचा प्रयत्न करतात पण ते जळत नाही. मग हे असे सगळे देव जे आहेत ते त्याच्यामध्ये फेल होतात त्या परीक्षेमध्ये. म्हणजे भगवंत दाखवून देतात, भगवंताने जर एखाद्या छोट्याशा गवताच्या पात्याला जरी एम्पावर केलं, म्हणजे त्याला शक्ती प्रदान केली, तर त्याला कुठलेही देवी देवता देखील हरवू शकत नाही किंवा त्याला हलवू शकत नाही. म्हणून भगवंतच त्या युद्धाचे जिंकण्याच्या मागचे सोर्स होते, पण देवी देवता तिथे स्वतःविषयी सांगत असतात. तर त्यावेळेस मग सगळे देवी देवता सरेंडर होतात. सरेंडर म्हणजे काय, पूर्ण शरणागत घेतात भगवंतांप्रती. आणि यक्ष हे त्याचं सारांश आहे की यक्ष हे कोण होते, ते तर कोण होते म्हणून केन उपनिषद येते. कोण होते, तर यक्षासारखा ईशा, म्हणजे भगवंत कृष्णच होते ते स्वतः ईशा, हे त्याचं सार आहे. आणि मग तिकडनं इंद्र येत असतो परीक्षा द्यायला, परत सगळे देव फेल झाले मी इंद्र येत असतो. पार्वती माता इंद्राला थांबवते, तू थांब, तिकडे जाऊ नको, सगळे झाले, तू पण असशील. तर मग माझा अपमान नको व्हायला म्हणून इंद्रदेव तिथूनच पळून जातात. आणि त्याचं सार आहे की भगवंत हे जर एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या गवताच्या पात्याला जरी ती शक्ती प्रदान करून एम्पॉवर करू शकतात, तर तिथे कुठलेही देवदेवता त्याला हलवू शकत नाही. म्हणून ते जे आहेत ते सुप्रीम कंट्रोलर म्हटले भगवंताला. तर अजून एक अशीच कथा येते की जसं दामोदर लीला जी आहे, दामोदर लीला, तर दामोदर लीलेमध्ये भगवंत ते माहिती आहे ना बऱ्याच जणांना की आपण ते बांधलेलं असतं, जो घट्या म्हणतो आपण, त्याला बांधलेला असतो भगवंतांच्या कमरेला, ते दोराने बांधले असतो, रोप असतो मोठा झाड, दोर त्याने बांधलेला असतो. आणि भगवंत छोटे असतात कृष्ण, ते दोन झाडांच्या मधून पास होण्याचा प्रयत्न करत असतात असे, पण तो होत नाहीत. म्हणजे ते, आणि मग आपण लॉजिकली कसं आहे, आपण तिथे विचार करू शकतो की अरे दोर आहे, तिथे घट्या दगडी आहे, दोन झाड आहेत, वृक्ष, आणि तो दोर बांधलाय, मग दोर तर तुटला पाहिजे होता ना. जर कृष्ण ओढतायत असे, कृष्ण पॉवरफुल आहे ठीक आहे, पण दगड आहे आणि दोन्ही झाडं न तुटत नाहीत, हलवताना मग तो दोर तुटला पाहिजे होता. लॉजिकली असं आपण इलॉजिकल आहे, पण आपण असं वापरू शकतो. तर्क वितर्क खूप कठीण आहे, त्याच्याने आपण जाणू शकत नाही भगवंतांची जी शक्ती आहे, ताकद आहे ती. तर तर्क वितर्काने नाही जाणतात का, तर असं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे मोठे आचार्य आहेत गुरु शिष्य परंपरेतील, त्यांनी त्यांच्या एका लेखनात लिहिलंय की त्याचं जे तात्पर्य लिहिलंय की भगवंताने ज्याप्रमाणे या गवताच्या पात्याला एम्पॉवर केलं होतं, त्याच्यात ताकद दिली होती, त्याप्रमाणे तो जो रोप होता, तो जो दोर होता, त्याला सुद्धा एम्पॉवर केलेलं होतं भगवंताने की तो तुटला नाही पाहिजे. स्टीलचे थ्रेड सारखे ते झाले होते, म्हणून तो तुटत नव्हतं. जसं अजून एक इंद्राचा पुत्र असतो, त्याचं नाव आहे जयंत. तर तो जयंत काय करतो, एकदा रामायणातली कथा ही, सीता बसलेली असते आणि तो जयंत येतो आणि सीता माताचा त्याला अशा कडेवर घेऊन त्याला फिरायचं असतं. म्हणजे तो जयंत अशी इच्छा व्यक्त करतो आणि सीता मातेशी तो असं बोलत असतो की मला असं असं करायचं. त्यावेळेस राम हे सगळं ऐकतात, रामांना सहन होत नाही. त्यावेळेस राम काय करतात,
सिंपल तिथे एक गवताचं असं पडलेलं असतं, एक पातं, कोरड्या गवताचं पातं, ते असं उचलतात आणि त्याला एम्पावर करतात आणि त्याच्या मागे फेकतात असं जयंतकडे. तर त्याचं ब्रह्मास्त्रामध्ये त्याचं रूपांतर होतं, त्या गवताच्या पाताचं ब्रह्मास्त्रात रूपांतर होतं आणि ते त्या जयंतच्या दिशेने पळू लागतं. तो संपूर्ण देवी देवता संपूर्ण सृष्टीमध्ये फिरतो, पण त्याला कोणीही, सगळेजण त्याला म्हणतात आमच्याकडे येऊ नको, याचा इलाज आमच्याकडे नाहीये, तुला आम्ही वाचवू शकत नाही. आणि शेवटी जयंत रामाच्या चरणांवरच तो शरण घेतो आणि मग तो सुटतो. म्हणजे इथे तात्पर्य काय या कथेमधून, की भगवंत कुठल्याही सजीव निर्जीव कुठल्याही वस्तूला ते इतकी शक्ती प्रदान करू शकतात. तर हे समजण्यासाठी आपण शास्त्र जाणले पाहिजे. आणि मग जर भगवंतांविषयी आपण शास्त्रामधून माहिती मिळवतोय गुरुशिष्य परंपरेतून आलेल्या आचार्यांकडून, तर आपण सहजपणे भगवंताच्या या शक्ती जाणू शकतो. आणि त्याचप्रमाणे भगवंत आपल्याला एम्पावर करतात, म्हणजे काय, एनलाइटन करतात, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आपल्या हृदयात ते ज्ञान मिळवून देतात आपल्याला आणि आपण भक्तिभावात विलीन होऊ शकतो. तर हे भगवंतांनी ह्या सृष्टीची निर्मिती कशी केली आहे आपण जर बघितलं तर आपल्याला असा प्रश्न पडतो कधी कधी की भगवंतांनी सृष्टी निर्माण केली, मग कृष्ण या आता 5000 वर्षापूर्वी कृष्ण कसे काय या सृष्टीमध्ये आले, मग कृष्णाला कोणी निर्माण केलं, काहींना असा प्रश्न पडतो, मग कृष्णाला कोणी निर्माण केलं. तर हा प्रश्न कसा चुकीचा आहे की आपण जे आहोत जीव तत्व भगवंतांचे अंश, हे कालातीत म्हणजे या कालाच्या अंडर आहोत आपण, इन द डोमेन ऑफ टाइम डोमेन मध्ये आपण आहोत, म्हणून आपण वृद्ध होतो, मृत्यू होतो, निघून जातो. भगवंत तसं नाही, ते टाइम डोमेनच्या पलीकडे, म्हणजे ते आध्यात्मिक जगतामधून त्यांना त्यांची इच्छा होईल त्यावेळेस ते अवतरित होतात, इथे येतात, लीला करून त्यांना पाहिजे तेव्हा ते निघून जातात. तर भगवंत हे टाइम डोमेनच्या पलीकडे, या वेळेच्या चक्राच्या पलीकडे, म्हणून ते कधी येऊ शकतात. जसं भगवद्गीता, आता हे भगवद्गीतेमध्ये 3 गोष्टी विस्तृतपणे बघायला मिळतात की भगवंत हे सर्व कारणांचे कारण आहेत, 2 सर्वांचे सार आहेत, सर्व वेदांचे सार काय, भगवंत, वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्या, कृष्ण म्हणतात भगवद्गीतेत. आणि सर्वांचे बेस्ट ऑफ एव्हरीथिंग, म्हणजे जसं 10व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलंय 7व्या अध्यायामध्ये, परत 10व्या अध्यायामध्ये आणि 15व्या अध्यायामध्ये की जसं सगळ्यात मोठं पाण्याचं काय स्रोत असेल तर ओशियन, म्हणजे काय, समुद्र कोण आहे, मी आहे, भगवंत म्हणतात मी आहे. सगळ्यात मोठा पर्वत कुठला आहे, माउंट एव्हरेस्ट, तो मी आहे. म्हणजे भगवंत जे काही आपण या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असं बघतो तर ते भगवंत आहे. अशा आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, या तुम्ही बघणाऱ्या ज्या गोष्टी, ज्या प्रकृतीमध्ये परा आणि अपरा प्रकृती म्हटली जाते, ही अपरा प्रकृती आध्यात्मिक जगाने परा प्रकृती जी दिसते डोळ्याने, त्याच्यामध्ये जे काही उच्च स्थानात आहे ते सगळं मी आहे. आणि या सृष्टीचा निर्माण करता देखील मी आहे, आणि अपरा प्रकृती जी आध्यात्मिक जगत आहे त्या सृष्टीचा निर्माण करता देखील मीच आहे, असं भगवंत म्हणतात. जसं भगवंत म्हणतात की जे काही मी अपरा प्रकृतीची निर्मिती केली आहे, पण तिथे जे काही रिबेलियस किंवा त्याला म्हणतो आपण द्वेष करणारे जे काही जीव आहेत त्यांच्यासाठी मी परा प्रकृतीची निर्मिती करतो आणि त्यांना मी इथे जन्म देतो. आणि अपरा प्रकृती, आणि इथे जन्म देऊन त्यांना पुन्हा मी शास्त्र देतो. शास्त्राचा अध्ययन करून त्यांनी गुरूंकडून शिकून त्यांनी जर समजून घेतलं की मीच सर्व सृष्टीचा निर्माता आहे, तर त्यांचा द्वेष निघून जातो आणि पुन्हा त्यांना माझ्याकडे येण्यासाठी मदत होते. म्हणून त्यांना पुन्हा अपरा प्रकृतीमध्ये घेऊन, म्हणजे आध्यात्मिक जगतात घेऊन जाण्याचा मार्ग देखील भगवंतच देतात, म्हणजे शास्त्र देतात. जसं एखादा प्राईम मिनिस्टर आहे, देशाचा प्राईम मिनिस्टर म्हणेल की हा चला 145 कोटी लोकसंख्येचा मी प्राईम मिनिस्टर आहे, मी माझ्या कंट्रोलमध्ये आहे, पण त्यातून काही क्रिमिनल आहेत, क्राईम ब्रांचचे पण काही डिपार्टमेंट आहेत याच कंट्रीमध्ये, तर त्याच्यामध्ये 20 कोटी लोक जेलमध्ये आहेत आणि
म्हणजे जे जेलमध्ये आहेत ते कोण आहेत? मग आपण आहोत, जे या पराप्रकृतीमध्ये आहोत, भगवंतांचा द्वेष करणारे, म्हणजे जे क्राईम गुन्हेगार आहेत त्यांना जेलमध्ये टाकलंय. पण मग जेलमध्ये जाऊ शकत नाही का प्राईम मिनिस्टर? हो, त्यांची व्हिजिट करण्यासाठी प्राईम मिनिस्टर जेलमध्ये जाऊ शकतात, बरोबर. म्हणून का मग जेलमध्ये बघा प्राईम मिनिस्टर पण जेलमध्ये, असं नाही ना त्याचा अर्थ. ते व्हिजिट करण्यासाठी केव्हा येऊ शकतात, केव्हाही जाऊ शकतात. तसे भगवंत या पराप्रकृतीत कधी येऊ शकतात, कधी जाऊ शकतात. जसं एखादं एक घर आहे, तर घर कोणाच्या तरी नावावर आहे, त्याचं एक हे असतं, म्हणजे घराचं त्याचं घर आपण म्हणतो, त्याचं टॅक्स पावती असते, त्याच्यावर त्याचं नाव असतं, तो मालक आहे घराचा. किंवा एक शेत आहे, शेताचा ते सातबारा असतो, तो मालक आहे. किंवा एखादं गाव आहे, त्या गावाचा एक मिनिस्टर म्हणजे एक नगरसेवक किंवा पर्टिक्युलर एरियाचा. किंवा एक शहर आहे, शहरचा प्रमुख असतो, एक देश असतो. तसं संपूर्ण प्लॅनेट आणि अशा बऱ्याचशा प्लॅनेटरी सिस्टीम्स, या संपूर्ण प्लॅनेटरी सिस्टीमचे मालक भगवंत आहे. तर आपण याच्याही पुढे भगवंतांनी एका भगवद्गीतेच्या एका श्लोकात म्हटलं, जसं 7व्या अध्यायात मी सांगत होतो, अहम सर्वस्य प्रभो मुक्तीर भूमीर अपो नलो वायू खम मनोबुद्धीर एवच अहंकार इति मन में भिन्नाम प्रकृती अष्टदहा. म्हणजे 7.4 मध्ये भगवंत म्हणतात की पृथ्वी, आकाश, हे जे पंचतत्व आहे किंवा बुद्धी, मन, अहंकार, या संपूर्णाची निर्मिती मी केलेली आहे. नंतर भौतिक जग आणि आध्यात्मिक जग याच्यामध्ये संपूर्ण जे जीव आहेत, त्याच्यामधले जीव जे आहेत ते पण माझेच अंश, हे 7व्या अध्यायातील 5व्या श्लोकात म्हणतात भगवंत. नंतर 7व्या अध्यायातील 6व्या श्लोकात म्हणतात की भौतिक जगाचे आवरण जे आहे, भौतिक जगाचे आवरण, त्याचं वर्णन केलंय, ते सुद्धा मीच तयार केलंय. 7.7 मध्ये भगवंत म्हणतात मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. म्हणजे मया सर्वम इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. म्हणजे या ठिकाणी हे जे संपूर्ण सूर्य, चंद्र त्याच्या वेळेवर उगवतोय, चंद्र त्याच्या वेळेवर उगवतोय, सूर्य मावळतोय, ही संपूर्ण जी दिनचर्या चाललेली आहे, हे जे सगळं कार्य करत आहे, ऋतू बदलत आहेत, कधी शरद ऋतू येतोय, कधी आता आपला रेनी सीझन चालू आहे, नंतर विंटर सीझन येतो, समर सीझन आहे. हे समर म्हणजे जे चक्र आहे, हे बरोबर वेळेनुसारच ऍक्टिव्हिटी सगळं चाललेलं आहे. तर हे जे संपूर्ण आपण बघतोय, पण याच्या आतमध्ये कुठेही आपल्याला भगवंत दिसत नाही. पण हे कुणाच्या अधिपत्याखाली चाललंय? तर तिथे भगवंत म्हणताय की मया परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मया सर्व निगम प्रोतम सूत्रे मणी गया येव. म्हणजे मणी जे आहेत त्यांची एक माळ आहे मोठी तयार केलेली, त्याच्यामध्ये एक थ्रेड आहे, एक दोरा ओढलेला आहे. तर दोरा आपल्याला दिसत नाही बाहेरून, काय दिसतात? फक्त मणी दिसत आहेत, मण्यांची एक मोठी माळ, फक्त मणी दिसत आहेत. जसं हार फुलांचा, इथे दोरा दिसत नाहीये, फक्त फुलं दिसत आहेत. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्हाला सगळे फुलं, हे सगळे मणी दिसत आहेत, सूर्य येतोय बघा, जातोय वगैरे वगैरे. पण याच्या आतमध्ये कोण आहे? थ्रेड. तो थ्रेड मी आहे असं भगवंत म्हणतात या श्लोकात, की याच्या आतमध्ये दोरा मी आहे, ही संपूर्ण माझ्या अधिपत्याखाली, माझ्या कंट्रोलमध्ये आहे. एकदा दोरा तुटला, संपूर्ण मणी वेगवेगळे होतील, म्हणजे संपूर्ण सृष्टी बंद होईल. म्हणून भगवंत म्हणतात की यातला दोरा मी आहे. आपण पुढे बघूया, या जे आपण पाणी पितोय याच्यामधली टेस्ट, म्हणजे पाण्याची चव आहे टिपिकल. त्या पाण्याची चव कोण आहे? भगवंत म्हणतात बघा, पाण्याची चव मी आहे. अग्नीतील जी पोटेन्सी आहे, म्हणजे जे अग्नीमध्ये जाळण्याची जी क्षमता आहे, ती मी आहे. भगवंत अशा 88 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन करून सांगतायत भगवंत भगवद्गीतेमध्ये. भगवंतांनी आपल्याला पाण्याची टेस्ट देताना सुद्धा किती केलंय? जीवसृष्टी निर्माण केली, मग आपल्याला तहान लागेल म्हणून पाण्याचे निर्माण केलं. मोठा समुद्र निर्माण केला, पण त्याचं पाणी जे ते खारट बनवलंय, ते पाणी तुम्ही पिऊ शकत नाही आपण, आणि त्याला लॉक केलंय, भगवंतांनी लॉक करून ठेवलंय. त्याला तुम्ही खारट त्याला कन्व्हर्ट करू शकत नाही. तुम्ही काय करायला लागतं? त्याला जर पिण्यायुक्त पाणी बनवायचं असेल तर काय करायला लागतं? यज्ञ. यज्ञार्थात पर्जन्य, म्हणजे पर्जन्य, पाऊस जो येतो ते जे पाणी आपण पिऊ शकतो. मग बाष्पीभवन होऊन समुद्राचं जे खारट पाणी आहे त्याला बाष्पीभवन ढग तयार होण्यासाठी आणि पाणी म्हणजे पाऊस पडण्यासाठी, पिण्यायुक्त पाणी बनण्यासाठी काय आवश्यक आहे? यज्ञ. यज्ञार्थात पर्जन्य, म्हणजे यज्ञ केल्याने हे खारट पाणी देखील
खारट पाण्याची जर आपल्याला खरोखर चव घ्यायची असेल तर यज्ञ केला म्हणजे भगवंताची भक्ती केली तर आपल्याला ते पाणी सुद्धा मिळतं. म्हणून म्हणतात यज्ञ केल्याने पाणी पडतं. हीट, यावर आपण बघतो की ती हीट आहे सूर्यनारायण, आपण म्हणतो सूर्यनारायण, तर नारायणाचंच एक डोळा सूर्य आहे. या सूर्यामधून आलेली इतकी पॉवर आहे, त्याच्यामध्ये सनलाईट प्रकाश आहे आणि हीट आहे. मूनलाईट, मूनलाईट मध्ये काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे 6 प्रकारचे ज्यूस आहेत, जसं गोड, या चवीज आहेत, गोड, खारट, आंबट, तिखट, तुरट किंवा कडवट, या ज्या चवी आहेत 6 प्रकारच्या, या संपूर्ण चवी देखील या चंद्राच्या प्रकाशामुळे अन्नामध्ये म्हणजे वनस्पतीमध्ये येतात आणि म्हणून त्याची चव आपल्याला लागतात. तर हे सगळे ज्यूस पण एका ठिकाणी समजा आपण असं रिसर्च केलं, जर आपण चंद्राचा प्रकाश त्या वनस्पतीला लागू दिला नाही, समजा फॉर एक्झाम्पल केळं आहे, केळं, आणि आपण त्या केळाला स्मोक धुराने किंवा चुना वगैरे लावून असं पिकवलंय, चंद्राच्या सानिध्यात न ठेवता, चंद्रप्रकाशाच्या सानिध्यात न ठेवता, तर ते केळ खाऊन बघा कशी चव लागेल, माती खाल्ल्यासारखं लागतं. पण तेच जर केळ वनस्पतीवरच म्हणजे मूनलाईट चंद्राच्या प्रकाशात जर असेल आणि तिथे पिकलेलं असेल, त्याला गोडवा असतो. तरी जी टेस्ट आहे ही त्या मून जो चंद्रप्रकाश आहे त्यातून मिळतो. भगवंत म्हणतात याचा पण मीच निर्माण करताय. जसं अजून बघून तर बऱ्याच गोष्टींचं इथे दाखवतात की प्रणव, प्रणव मध्ये जो ओंकार, ओम आहे तो मी आहे. शब्द, हे जे शब्द आहे बोलताय आपण, जे शब्द नाव आहे, शब्द ब्रह्म म्हणतात त्याला, शब्द मी आहे भगवंत म्हणतात. नंतर एखादा व्यक्ती खूप बलवान आहे, त्याच्यातलं जे बल आहे म्हणजे पौरुष्य ते मी आहे, भगवंत म्हणतात त्यातलं पौरुष्य तो मी आहे. पुण्यो गंधम पृथ्वीयाम, जसं पाणी पडतं सुरुवातीला पृथ्वी म्हणजे मातीवर, तर त्याचा एक सुंदर वास येतो, तो मी आहे. नंतर अग्नीतील जाळण्याची शक्ती मी आहे. जीवनम सर्वभूतेषु, या भूमंडलावरचं संपूर्ण जे जीवन आहे म्हणजे आपण किंवा पशुपक्षी संपूर्ण जीवन हे मी निर्माण केलंय, माझ्या अंश ते सगळं जीवन मी निर्माण केलंय. तपस्चास्मी तपस्वीषु, म्हणजे तपस्वी जे आहेत, जे मोठी ध्यान धारणा, ते जे योगी आहेत त्यांच्यातली तपश्चर्याचे जे बल आहे ते मी आहे. आणि अशा बरेच 88 गोष्टींचं भगवंत वर्णन करतात. बीजम मी आहे. आणि या 84 लक्ष योनींचं जे निर्माण करत आहे तो मी आहे. बुद्धीर बुद्धिमताम अस्मी, बुद्धी जे बुद्धिमान जे व्यक्ती आहे त्याच्यातली जी बुद्धी आहे ती मी आहे. तेज, बल हे सगळं इत्यादी मी आहे. एकांशेनो स्थितो जगत, एकांशेन स्थितो जगत, आणि या संपूर्ण सृष्टीला मीच सपोर्ट करतोय संपूर्ण जगाला. आता आपण याच्यामध्ये थोडक्यात बघू 5 मिनिटात की भगवंत आपल्याला काय काय पुरवतात. एक समजा फॉर एक्झाम्पल घेऊ, एक माता पिता आहेत आणि एक मुलगा आहे त्यांचा, त्याला आपण काय पुरवतो, पॅरेंट्स काय देतात आपल्याला, रोटी कपडा मकान, रोटी कपडा मकान. पण तो रोटी कपडा मकान दिल्यानंतर त्याला काय पाहिजे असतं, अरे हे सगळं आहे माझ्याकडे, आता मला प्रतिष्ठा, प्रेस्टीज हे सगळं पाहिजे, मग ते कुठून, म्हणून त्याला एज्युकेट केलं जातं. म्हणजे पॅरेंट्स काय करतात, त्याला एज्युकेट पण करतात, हे घे अध्ययन कर, एज्युकेशन घेतलं म्हणजे तुला प्रतिष्ठा मिळेल आणि पुढे तुझं भविष्य हे. तसं भगवंत आपल्याला कसं पुरवतात, रोटी कपडा मकान. तर याचे एक अनालॉजी की रोटी म्हणजे भगवंत आत्ताच आपण बघितलं सन हीट मधून हे पाणी निर्माण करून आपल्याला पाणी पिण्यासाठी देतात. मूनचं जे लाईट आहे चंद्राचा त्याच्यामधून सगळ्या चवींचं निर्माण करून आपल्याला अन्न मिळतं, म्हणजे आपल्याला रोटी मिळाली. रोटी कपडा मकान, कपडा, कपडा काय हे आपला कपडाच आहे ना, हे शरीर देतात भगवंत आपल्याला, दिस इज नथिंग बट कपडा. आणि मकान, मकान देतात म्हणजे काय, हे सृष्टीची निर्माण केली ना त्यांनी, याच्यामध्ये आपण राहतोय, दिस इज मकान. 14 प्लॅनेटरी सिस्टीम जे आहेत हे आपलं मकान आहे. आणि मग भगवंत म्हणतात रोटी कपडा मकान मिळालं जीवाला, मग त्याला आता काय पाहिजे, सगळे जीव कशासाठी चाललेत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि त्याच्या प्रतिष्ठा, प्रेस्टीज पाहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करतोय, आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय, यातून त्यातून काहीतरी वेगवेगळे प्रयत्न करून. मग भगवंत म्हणतात थांब, गोंधळून जाऊ नको. म्हणजे ब्रह्मदेव जेव्हा बघतात की अरे हा व्यक्तीला सगळं दिलं आहे, जीवाला रोटी कपडा मकान सगळं दिलंय, पण तरी तो इतका उत्पात मागवतोय, सगळं हे ते करत बसतोय काहीतरी, आणि त्यातून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. ब्रह्मदेव म्हणतात थांबा, यांना एज्युकेट, कृष्ण म्हणतात ब्रह्मदेवाला हे घ्या, वेद घ्या, त्यांना एज्युकेट करा. जसं एखाद्या पॅरेंट्सनी मुलाला एज्युकेट केलंय तसं ब्रह्मदेवाजवळ हे नॉलेज दिलं भगवंतांनी, वेदांचं संपूर्ण नॉलेज भगवंतांनी ब्रह्मदेवाजवळ दिलं.
आणि ते नारद मुनी, व्यास मुनी असं गुरु शिष्य परंपरेतून आचार्यांपर्यंत आलं. प्रभुपदांनी ते आपल्याला भगवद्गीते थ्रू आपल्याला हे नॉलेज दिलंय. तर वैष्णवांकडून हे नॉलेज आपण संपादन केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय नॉलेज मिळेल की आपण जे मोहमायेत अडकून वेगवेगळ्या गोष्टींमधून जे आनंद प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं शेल्टर म्हणजे प्रत्येक गोष्टीला शरण येतोय आणि ते मिळवण्याचा, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतोय, तर हे आनंद मिळवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे हे भगवंत शास्त्रांमधून आपल्याला समजून सांगतायत. आणि ते आपल्याला समजलं तर काय समजेल की सर्व कारण कोण आहे? भगवंत आहेत. आणि आपल्याला भगवंतांच्याच सेवेत लागलं पाहिजे हे भगवंत इथे म्हणतायत. तर आपण इव्हन बघू शकतो काही याच्यामध्ये की आपण जे अन्न खातोय ते पचवण्याची शक्ती जी जठराग्नी जी आहे ते सुद्धा भगवंतच देत आहेत आपल्याला. जठराग्नी किंवा पचनाग्नी म्हणतो, त्याच्यामध्ये वैश्वानर नावाचा एक अग्निदेव असतो, वैश्वानर, आणि त्याच्यामुळे हे संपूर्ण अन्न पचवून आपण शक्ती मिळवतोय. तर हे ज्ञान भगवंत म्हणतात एका श्लोकामध्ये, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृती ज्ञानम अपोहनम च वेदैश्य सर्वैर अहम एव वेद्या वेदांत कृद वेद विदेह चाहम. म्हणजे मीच संपूर्ण तुम्हाला नॉलेज, ज्ञान देतो, स्मृती देतो आणि विस्मृती मीच देतो. हृदयातून विस्मृती ही मीच देणार आहे भगवंत म्हणतात. आणि वेदेश सर्वैर अहम एव विद्या, वेद सगळ्यांचं वेदांचं सारखं आहे, मला जाणून घेणे. वेदांत कृत वेद विदेह चाहम, आणि सगळ्या वेदांचं म्हणणं की मीच सृष्टीचा निर्माण करताय. म्हणून आपण भगवंतांना शरण आलं पाहिजे. तर या श्लोकामध्ये बरंच आहे, अजून एवढं आहे चतुश्लोकी गीते की अजून 1 तास बोलू शकतो आपण. पण वेळेच्या वेळी आपण थोडं कन्क्लुजन म्हणजे टेक होम मेसेजवर येऊया की इथून आपल्याला काय शिकायचंय. इथे म्हणताय कृष्ण की अहम सर्वस्व प्रभो मत्ता सर्वम प्रवर्तते. मी संपूर्ण विस्तारित झालोय, मी सृष्टीचा निर्माण करताय, आपलाही निर्माण करताय, आपल्याला पालन पोषण करणारेही आहेत आणि आपल्याला भगवंतांविषयी आणि त्यांच्या आपल्याला संबंध काय याविषयी माहिती मिळवून देण्यासाठी भगवंतांनी शास्त्र किंवा वेद दिले, ते पण मीच करतोय. आणि हे संपूर्ण जेव्हा आपण जाणून घेतो की भगवंत सर्व कारण आहेत, सर्व कारणाचे आधी कारण आहेत, हे जेव्हा शास्त्रातून जाणून घेतो तेव्हा इति मत्वा भजन्ते, हे संपूर्ण जाणल्यानंतर काय भजन्ते म्हणजे आपण भगवंताची प्रेममयी सेवा करायला लागतो. जसं एखादं बाळ असतं, मातेच्या पोटातून तो जन्म घेतो आणि त्याला आई फक्त माहिती असते, आईच माझं शेल्टर आहे, आईच माझी आहे, त्याला बाकी नाते कोणी ओळखत नसतं. तो आईच मला दूध पाजते, आईच माझा मेकअप करते वगैरे वगैरे. थोडं मोठं झाल्यानंतर त्याला रिलेशन्स कळतात. तर तसं भगवंतांप्रती आपलं आकर्षण आहे की आपण जेव्हा, आणि तो आईची सेवा करायला लागतो बाळ, आणि मग त्याच्यातला आणि आईच्या मधला जो बॉन्ड आहे तो कधीच कोणी तोडू शकत नाही. तसं भगवंतांविषयी जेव्हा आपण जाणलो तेव्हा भगवंतांविषयी आपल्याला आदर, एक रिस्पेक्ट तयार होतो. मग आपण भगवंतांच्या सेवेमध्ये म्हणजे भजन्ते माम, भगवंताच्या सेवेमध्ये आपण संलग्न होतो. भगवंतांची सेवा म्हणजे काय? मंदिराला व्हिजिट करणे, मंदिरात रेग्युलरपणे येणे, भगवंतांच्या अर्चविग्रहांचं दर्शन घेणे, आरतीत सहभाग घेणे, जप करणे, या सगळ्या क्रिया भजन्ते माम. बुधा म्हणजे तो बुद्धिमान होत जाता व्यक्ती, हळूहळू भगवंत त्याला बुद्धी देत जातात आतून, आणि तो भाव समन्विता, आणि तो एका भावात मला संलग्न माझा भक्त बनतो. हे या श्लोकाचं सार आहे. तर हा आहे चतुश्लोकी भगवद्गीता 10.8, 9, 10, 11 याच्यातला 10.8वा श्लोक, याचा अर्थ. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. कोणा काही प्रश्न असतील टिप्पणी विचारू शकता.